कालच्या पावसाने पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि तसंच आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये एकता नगर असलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रत्येक घरात पाणी गेलेलं आपल्याला दिसतंय। बघतोय आपण कशा पद्धतीने हा राडा जो आहे तो या ठिकाणी दिसतोय। संपूर्ण राडा जो आहे तो आज काढण्यात येतोय, कारण काल पाणी होतं या ठिकाणी साधारण 2-2, 3-3 फूट 7 फुटापर्यंत हे पाणी होतं। आपण जर इथं बघितलं ना तर हे पाण्याचे हे दिसतात आहे, हे सगळं जे काही पाणी आहे ते या इथपर्यंत हे पाणी होतं। आपण बघू शकता की त्याच्यामुळं हा संपूर्ण जे काही हे घर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली होतं आणि आज त्यांचा संसार जो आहे तो उघड्यावर पडलेला दिसतोय। आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने हा राडा आहे, गाळ साचलेला आहे। काल पुरात जे पाणी आलं होतं त्याच्यामुळे संपूर्ण नुकसान जे आहे ते यांचं झालेलं आहे। काय काय नुकसान झालं होतं? सगळं टीव्ही धान्य सगळंच गेलं साहेब, क्या नाही राहिले घरात। खायला पण नव्हता, रात्री खायला दिले आम्हाला थोडे, क्या नाही 2 दिवस झाले असं साहेब पाण्यात। कपडा पिपडा सगळं एक पोत धान्य होतं, सगळं नुकसान झाले की आमचे। टीव्ही फ्रीज कपाट पिपट कपडा सगळं सत्याने झाले। हातरायला पण नव्हतं आम्हाला, पांघरायला पण नव्हतं, क्या करायचं। किती पाणी घरात होतं? 7 फूट होतं की पाणी। ते काय आहे की 7 फूट आहे बघा, 7 फूट पाणी होतं की घरात। ते आम्ही निघालो लय मुश्किल निघाले की आम्ही, लोक होडी आणले काढले आम्हाला, लय सत्यानाश झाले। सकाळी एकदम लोड आले की मग काय करणार आहे। तुम्हाला या सगळ्यात तुम्ही कुणाला सांगितलं होतं? तुम्हाला अचानक हे पाणी आलं का आधी कळवण्यात आलं होतं का? हा आले होते की आपण काढले होते, आले पाणी सोडले म्हणले तेवढा परत निघूसताना लोट आले, जास्तीचे आले 5-6 फूट पाणी आले, कसं निघणार आहे। मग होडी येऊसताना जिन्यामध्ये बसले, काढले आम्हाला होडीत। कितीचं नुकसान झालेलं आहे हे सगळं? बघा ना टीव्ही फ्रीज झाले असेल 50-60 फुटाचे गेले हो, खूपच नुकसान झाले आमचे। धान्य पिण्या काय राहिलेचे नाही, खायला पिलं का हातरायला नाही, निसाला नाही, पोरा बाळा असंच उघडणी झोपले बाहेर। कुठं झोपले आम्ही? कुठं रे? तुम्हाला पुनर्वसन करण्यात आलं? आपण जर बघितलं तर बाजूच्याच ठिकाणी त्यांना पुनर्वसन करण्यात आलं होतं तात्पुरत्या स्वरूपाचं, आणि हे असं चित्र प्रत्येक घरात इथल्या एकता नगरच्या प्रत्येक घरामध्ये हे असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी ज्या काही महिला थांबलेल्या आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। अनेक जे घरांमध्ये जे आहे ते पाणी साचलं होतं। काकू काय सांगाल? सगळं या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर हे घर दुसरं घर आहे बाजूचंच असणार, आणि हे असं चित्र संपूर्ण पाणी झालेलं आहे याच्यामध्ये। तर आता आपण बघतो सगळा संसार जो आहे तो असा पाणीमय झालेला आहे। प्रत्येक घरात या भागातील पाण्याचं जे आहे ते आपल्याला दिसते। गाळ जो आहे तो दिसतोय, इथून केरसुने असेल, इथले टेबल असतील, खुर्च्या असतील, कपाट असेल, संपूर्ण पाण्याखाली गेले आहेत। प्रत्येक जो गॅस आहे तो या ठिकाणी खायच्या जे काही वस्तू असतील त्या देखील तशाच स्वरूपात पडलेल्या आहेत। आहे तसं सगळं सोडून इथं या ठिकाणी जावं लागलं होतं। किती तुमचं या ठिकाणी होय काय काय तुमचं? डाळी धुळी मिरचू सगळंच आमचे गेले, लेवायचे कपडे गेले, आम्ही काय लेवायचं काय खायचं मग माणसाने कसं राहायचं आम्ही? लेकरांना गेलो मुलं बाळ कसं राहायचं आम्ही? लोकांच्या वरी जाऊन आम्ही बसले, आम्ही खायला लोणचं भाकर सुद्धा मिळालं नाही, रात्रभर आम्ही बसला का नाही? आम्हाला काय त्यांचं भरपाई करून द्या, आमचं मी करून घेईन काहीतरी। कसं तुम्हाला आधी सांगितलं होतं? आम्हाला काहीच नाही आहो, अचानक घरात पाणी शिरलं, आम्ही कामाला जातो म्हणून उठल्या, स्वयंपाक केल्या, म्हणलं लेकराला घेऊन जावं, पण उठला आला की लगेच घरात पाणी शिरलं, कसं करायचं मग आम्ही? काय काय नुकसान झालं? सगळं डाळी मीठ मिरचू सगळं गहू ज्वारी कपाट ठेवलेले काहीच नाही आमच्या घरात। जे किराणा भरले ते सगळं आमचं बघा सगळं होऊन गेले आमचे। आता कसं करणार? कसं करणार म्हणजे जे देईल सरकार ते आम्हाला भरून द्या, आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं द्यावं लागेल त्यांना। काय खायचं मग? आम्ही कष्ट करायला आल्या पोट भरायला, आम्हाला काही तुमच्या प्रॉपर्टी नाही ना, काही नाही। डोळ्यात पाणी येते, हा सगळा संसार जो पाणी अहो 1-1 रुपयाला जमा केला आम्ही, पोटाला खात नाही, मुलाबारांचं पोट मारून, मग आमच्या डोळ्यात पाणी येत नाही का? आम्हाला जे आहे ते आमचं नुकसान भरून द्या म्हणा, आमचं आम्ही बघून घेऊन काहीतरी। लोकांचे आम्ही भाडे भराव का पोटाला करावं का लेकराचं बघावं आम्ही? तुम्ही भाडे नाही? मग भाड्याने यावं ना, 500 किलोमीटरहून आले आम्ही पोट भरायला, मग काय करायचं आता? मुलं वनवासासारखी लोकांच्या घरी सोडून आल्या, आता हे सगळं पाण्यात गेले, पुढं काय? पुढं काय आता? जे झालं ते आता काय वसच द्या म्हणा, जे ते आम्हाला खायला पियाला नुकसानी भरा म्हणा, आमचं जेवढं झालं तेवढं। मग बघू आता, जेवढं आता सध्या जेवढं आम्हाला खाया पियाला तर लागेल ना,
जेवढं आमचं नुकसान झालं तेवढं द्या म्हणा. खायच्या वस्तू देखील शिल्लक नाही. काहीच नाही. हे बघा ना तुम्ही बघता ना, काहीच नाही आमच्या घरात. सगळं वाहून गेलं. मिठाचे डबे सुद्धा वाहून गेले. हे बघा काहीच नाही. एवढं धान्य एवढं किती दिवस खायचं आम्ही? काहीच नाही आमच्या घरात आता खायला. जेव्हा ते लोक देतील खातील, नाही तर आम्ही उपाशी मारणार. मग किती मुलं आहे? किती घरात किती कुटुंब आहे? आम्ही 2 नवरा बायको 2 मुलं आहेत. मुलांना दुसऱ्याच्या घरी सोडलं आम्ही रात्रपासून पाण्यामुळं. मग हे पसाराला बघायचं का मुलांच्या जीवाचं बघायचं? आम्ही काय नाही, आम्हाला माहितच नाही. अचानक 6:30 वाजता पाणी शिरलं घरात. अचानकच झालं. आम्हाला माहितच नाही म्हणते ना आम्ही. माहित असलं तर आम्हाला जेवढं लागतं तेवढं तरी धान्य आम्ही वरी कुठं तर नेऊन गेले असते, आमची सोय केली असते आम्ही. आम्हाला माहितच नाही. आम्हाला काय नाही, आमचं जेवढं लागलं तेवढं द्या म्हणा. जसं जसं भरलं तसं करा. हे आपण बघू शकतो की या माऊलींच्या डोळ्यात पाणी येते आणि हा संपूर्ण जो काही या पाण्यामुळं माऊलीच्या डोळ्यात या पाणी येते. हे असं चित्र संपूर्ण ठिकाणी दिसतंय. हे जर आपण बघितलं तर काय झालं होतं? आमच्या तर घरात काहीच नाही राहिलंय. आमचं तर काहीच नाही. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही सकाळी 7 वाजता कामाला जातो. आम्ही घर काम करतो. आमची मुलं, आम्ही जर 10 मिनिटाचं घरात नसतो तर आमची मुलं पण गेली असते या पाण्यामध्ये. इतकं आमचे हाल झाले. आमचं तर इतकं हाल झालं ना. आमच्या तर तुम्ही घरात बघलं तर तुम्ही थांबत सुद्धा नाही. इतका वास सुटला. आमचं तर इतकं हे झालं. चला तुम्हाला आमचं पण घर दाखवते. काय नुकसान झालं? काहीच नाही. तुम्हाला सगळं आमच्या तर घरात एक वाटी सुद्धा राहिली नाही. असं सगळंच गेलं. आमचं तर काहीच नाही राहिलं. आमच्या याच्यामध्ये तर काय थोडं सुद्धा काही नाही राहिलं. बघा भिजून गेलं. काहीच नाही राहिलं. आम्हाला खायला पण नाही आणि राहिलं नाही. काहीच नाही आम्हाला. आम्ही असं म्हणजे उघड्यावर आलो आता सध्या. रात्रभर आमची मुलं बरं आम्ही टाकतच बसलो लोकांच्या घरामध्ये. आम्हाला आम्ही काल 2दा भिजलो. आम्हाला कपडे सुद्धा नव्हते. आमची मुलं बाळ आम्ही 2दा भिजलो काल. तसंच वाढलो अंगावरच. आम्हाला कपडे सुद्धा नव्हते जेवायला. आम्ही घराच्या बाहेर निघेपर्यंत आमच्या गळ्याला पाणी आले घरात. हे अचानक आलं? आधी कळवलं? आम्हाला कळवलंच नाही ना. आम्हाला कळवलं असलं तर आम्ही आमचं कामाचं तर वस्तू तर ठेवलं असतं ना. आम्ही काही खायला पण सगळं गेलं पाण्यामध्ये. किती पैसे असतील? कितीतरी 10-5 हजार रुपये असे ठेवलेले असतात ना. लेकर आहेत म्हणून ठेवतात. शाळा आहेत कोणाच्या काय म्हणून असं ठेवतात ना. असे आता उघड्यावर ठेवल्यामुळे ते पाणी आलं. ते सगळं गेलं आमचं पाण्यामध्ये. आता मुलांच्या शाळेचं कसं? काय सरकार जे करीन तर करीन. आता काहीच नाही शिल्लक राहिलं. मुलांचे वह्या पुस्तकं सट पार वाया गेले सगळे. मुलांचं सगळं गेलं. काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही. फक्त मुलं घेऊन बाहेर आता सरकारकडून काय अपेक्षा आहे पाणी आम्हाला द्यायला पाहिजे. बघा आम्ही काय आमच्या घरी काय कुठली प्रॉफिट नाही. आम्ही फक्त धुणं भांडे करून आम्ही पोट भरून घेतो. पोटभर खातो. बाकी काहीच नाही आमच्याकडे शिल्लक. काही शेती नाही आम्हाला. स्वतःचे घर पण नाही आहेत आम्हाला. भाड्या नाही. आम्ही भाड्यानं राहतो. आम्ही इथं भाडं भरतो आणि पोटाला जे शिल्लक राहील ते आम्ही पोटाला खातो. आम्ही एक वस्तूसाठी आम्ही 1 रुपया जमा करून लोकांचे धुणे भांडून सगळं आम्ही लेकरासाठी जमा केलेलं. आमचं सगळंच पाण्यात गेलेलं. 10 वर्षी दूध आलं पिशवी होती म्हणून आम्ही असं आमचं नुकसान झालं. आम्ही कसं करायचं? एक दिवस कामाला सुट्टी मारत नाही. आम्हाला पोटासाठी बाई कामं जातील म्हणून आम्ही वधवध करून लेकराला टाकून देऊन त्यांच्या पोटाची पण सोय करत नाही. आम्ही उठत सुद्धा नाहीत लेकर. त्याचाच अंतुरणात टाकून आम्ही निघून जातो लेकरा बाळांना. जर 10 मिनिटं तर आधी तर आम्ही तर गेलो असतो तर आमचे लेकर सुद्धा आज वाहून गेले असते पाण्यामध्ये. सांगायला तर पाहिजे ना. ती पाणी येतं तुम्ही हुशारीत राहा म्हणून. पाणी शिरल्यामुळे आम्हाला काय बाहेर पडावं का काय करावं हे सुद्धा कळलं नाही. मला कशा सूचना समजल्याच नव्हत्या का? काय सांगितलं? एवढं पाणी आल्यावर आम्हाला कळालं की घरात आता मुलांना घ्यायचं का आमचं वस्तू घ्यायचं खामाचं. मग काहीच नाही आम्हाला. मुलं बाळ काल वनवासासारखे आम्ही बसले. अंगाला भाकर नको काहीच नको. आज घरात पाणी संपूर्ण पाणी येते. सगळं पाणीमय झालेलं आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे आज? आमचं काही जे नुकसान झालंय ते आमचं भरपाई करून द्यावं त्यांनी सरकारने. आम्हाला अंगाला कपडा पण नाही आमच्या. मग सरकारने ह्याचा विचार करावा. म्हणजे अंगातले कपडे सोडले तर आता आज यांच्याकडे काहीच नाहीये. आज सरकारने यांचा विचार करावा. अनेकांच्या घरात असेच पाणी गेलेले आहेत. अनेकांच्या घरामध्ये संसारावर आता पाणी फिरलं म्हणावं लागेल. आणि हीच परिस्थिती संपूर्ण या परिसरामध्ये एकता नगरमधील हा विठ्ठलनगर हा भाग आहे. आणि या भागामध्ये भाड्याने राहणारी काही जे हातावर पोट कसणारी ही मंडळी आहेत. या महिला आहेत ज्या रोजच्या कामाला जात असतात. आणि आपण जर बघितलं तर हे दुसरं घर आहे. या घरामध्ये बघा काही शिल्लक नाहीये. संपूर्ण पाण्याने आणि प्रत्येक साहित्य जे आहे ते आज या पाणीमय झालेले गाळ आलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच सरकारने या सगळ्याच्या गोष्टीने गांभीर्याने घेऊन
हे सगळं हा जो काही पूर आला तो या पुरासोबत इथला संसार जो आहे तो देखील आता घेऊन गेलेला आहे। त्यामुळे त्यांना नव्यानं आता त्यांना उभं राहावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी सरकारने मदत करावी अशीच अपेक्षा या महिलांनी व्यक्त करताना दिसतात। कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।